जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र, लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुका संपल्या आणि आता निकालाची प्रतीक्षा आहे ती 4 जूनला. पण त्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टेन्शन आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनस्ताप होतोय का, याच विषयावर आज आपण आलो आहोत. मित्र, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी 15 लोकसभा मतदारसंघ हे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आले, तर 4 लोकसभा मतदारसंघ हे अजित पवार यांच्या वाट्याला आले व एक मतदारसंघ हा अजित पवारांच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे मित्र पक्षाला महादेव जानकर यांना सुटला व उर्वरित 28 जागावर भारतीय जनता पार्टी लढली. तर यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा टप्पा होईपर्यंत एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी दिसले नाहीत. तसं पाहिलं तर प्रत्येक सभेमध्ये भाजपाचे पदाधिकारी, नेते, आमदार वगैरे उपस्थित राहायचे, पण खालच्या स्थानिक पातळीवर स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार भारतीय जनता पार्टीने कुठेही एकनाथ शिंदे यांचं काम केलेलं नाही. शिवाय ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी सेना वर्सेस राष्ट्रवादी हे पूर्वीचेच शत्रू असल्यामुळे शिंदे गटाचं काम अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तर केलंच नाही. शिवाय जोडीच जोड म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याच्याकडे पाठ फिरवली. कारण या मतदारसंघातून जर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आले तर भावी पुढे विधानसभेमध्ये आपल्याला त्याच्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेचा पत्ता कट करण्यासाठीच की काय म्हणून जाणून बुजून त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मदत केली, असं स्थानिक पत्रकाराचं, जाणकारांचं व युट्यूबरचं म्हणणं आहे. मोठ्या मीडियामधून याचं काही येत नाही, कारण मोठे तिथे नंबर ऑफ गेम केला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याही ज्या ठिकाणी यांचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे गटानं राष्ट्रवादी अजित पवारांचं काम तर केलंच नाही, पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा अजित पवारांचं काम केलेलं नाही. याचं स्थानिक पत्रकार असे विश्लेषण करतात की 4थ्या टप्प्यापर्यंत ज्यावेळेस निवडणूक येऊन पोहोचली आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की महायुतीची पिछाट होत आहे, त्यावेळेस मग वरून सूचना आल्या की आता तुम्ही काम करा. त्यावेळेस भाजपचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. याचा अर्थ असा काढायचा का की अगोदर पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या टप्प्यापर्यंत वरूनच आदेश होता की एकनाथ शिंदे असोत की राष्ट्रवादीचे अजित पवार असोत यांचं काम आपण करायचं नाही, म्हणजे येत्या विधानसभेमध्ये आयता मार्ग आपल्याला मोकळा होईल. यामुळेच की काय या 19 मतदारसंघ आणि मित्रपक्षाच्या एक अशा 20 महादेव जानकर सहित 20 मतदारसंघामध्ये त्यापैकी 15 मतदारसंघ एकनाथ शिंदेचे, तर यांना बोटावर मोजणे इतक्या 1 ते 2 जागा मिळताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांचं तर काहीच नाही. म्हणूनच अजित पवार यांचं एक विधान चर्चेत आलं आणि ते म्हणाले की या निवडणुकीचा अंदाज ब्रह्मदेवालाही येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना टेन्शन आणि अजित पवारांना मनस्ताप होतोय का. जय जिजाऊ, जय शिवराय.